गुड मॉर्निंग गाईज. तर आज यांनी सुट्टी घेतली होती. मग यांना सुट्टी ऑफिसला जायचं नव्हतं, त्यामुळे आमचे सगळेच कामं हळूहळू चाललं होते. मग यांनी सुरुवातीला देवपूजा करून घेतली आणि बाहेर मित्रांसोबत गेले. थोडं सुट्टी होती म्हणून. मग म्हटलं की त्यांना असं वाटलं की मित्रांसोबत टाईम स्पेंड करा. त्यानंतर मग मी घरात एकटीच होते, त्यामुळं मी स्वतःसाठी चहा करून घेतला. आणि एकटी असली की चहा करायला पण जीवावर येतो, म्हणजे ते तेवढेच भांडे भरायचे असतात, पण एकटीसाठी करायचं असतं. मी चहा वगैरे घेतला. मग तोपर्यंत हे आले होते बाहेरून, तर मग त्यांनी आंबे आणले आणि आज साहेबांची फरमाईश होती की आंब्याचा रस खायचा. मग मी आणलेले आंबे पहिले काढून घेतले आणि पाण्यात थंड होण्यासाठी ठेवले. म्हणजे बाहेरून आणले की आंबे गरम असतात, मग थोडं पाण्यात टाकलं की थंड होता. आणि त्यांनी ना इथं म्हणजे एकच लस्सी आणलेली होती आणि ती मला ना ते मुद्दामून दाखवत होते की मी हे बघ तुझ्यासाठी लस्सी आणली, पण मीच घेतो आहे. त्यानंतर ती लस्सी त्यांनीच खतम केली. आणि इथं आंबा बघून मी खूप खुश होते, कारण की ह्या सीझनचा पहिला आंबा आम्ही खाणार होतो. त्यानंतर मग म्हटलं तोपर्यंत आंबे वगैरे थंड होत आहे, तोपर्यंत पोळ्या करून घेतल्या लगेच. आणि पोळ्या केल्या तर मग म्हटलं आता सगळंच करायचं आहे, तर पुऱ्या पण करते. म्हणजे रस केला की पुऱ्या चांगले लागतात खायला रससोबत. पुऱ्या करायच्या होत्या. मग मी त्यासाठी एक जुगाड केला की एक मोठी पोळी लाटली आणि त्यावर एक ग्लास घेऊन छोट्या पुऱ्या ग्लासच्या आकाराच्या कट करून घेतल्या. म्हणजे पुऱ्या पण फास्ट होता आणि आपले काम पण वाचतं आणि टाईम पण वाचतो. सो मी अशा प्रकारे खूप सगळ्या पुऱ्या करून घेतल्या. दोघंच असतो खायला, त्याच्यामुळं एवढं काही करायची गरज पडत नाही. पण यांना म्हणजे यांचं असं असतं की चांगलं केलं की मग 1-2 वेळेस खाता, त्याच्यामुळं जास्तीचं करतेच मी थोडंसं. आणि मी अशा पुऱ्या करून घेतल्या. तुम्ही कशा करता पुऱ्या मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे एक मोठी पोळी करून की छोट्या पोळ्या करून नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझी ट्रिक आवडली का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या पुऱ्या वगैरे सगळं करून झालं होतं. पुऱ्या आणि पोळ्या सगळं झालं होतं. मग लगेच मी इथं कढई ठेवली, म्हणजे तळण वगैरे करून घेता येईल. मग मी लगेच पापड वगैरे आणि पुऱ्या हे सगळं तळून घेतलं. मग मी ठरवलं की आज पापड वगैरे पण तळायचे आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की मी शेजवान चटणीचा जो डब्बा असतो ना, त्याचा रियूज केला आहे. म्हणजे त्यामध्ये हे जे नागिनीचे पापड होते, जे की विकतचे होते, तर ते मी त्यात स्टोअर करून ठेवले होते. म्हणजे माझं यूज पण होईल आणि डब्बा पण फेकण्यात नाही येणार. तर तुम्ही पण असं करता की मला सांगा नक्की. इथे माझं सगळं तळण वगैरे सगळं तळून झालं होतं. मी घेतला आमरस तयार करायला. तर तुम्ही तर कन्फ्युजनमध्ये होऊ शकता की हा तर तुपाचा डब्बा आहे, पण यातून साखर कशी निघते. तर हेच की मी जे डबे असतात मी त्यांना रियूज करते, म्हणजे फेकून न देता. आणि मी इथं पहिले पिठी साखर काढून घेतली, म्हणजे जे रस असतं ना त्यात लवकर मिक्स होते, जास्त वेळ लागत नाही तिला वितळायला. म्हणून मी अगोदर इथं पिठी साखर काढून घेतली आणि ती एका डब्यात काढून घेतली.
म्हणजे नंतर मला जसं पाहिजे तसं ॲड करता येईल. आणि त्यानंतर मी इथं आमरस करायला घेतला. आम्ही आंबा जो असतो, आंब्याचा जो गर असतो तो काढून घेतो आणि एकदा त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतो. आणि तुम्ही कसं करता आमरस मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी असं करत करत सगळे आंबे मिक्सरमधून काढून घेतले आणि त्याला जशी पाहिजे तशी साखर मिक्स करून घेतली. आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी ते तुम्ही तशी ठेवू शकता. कोणी कोणी रसमध्ये दूध पण टाकतं, पण आम्हाला दूध नाही आवडत, सो आम्ही दूध नाही टाकत आहेत. माझं इथे सगळं तयार करून झालं होतं, पण ताटात एक कमतरता वाटत होती, ती म्हणजे भज्याची. नंतर मी म्हणजे सगळं समोर घेतलं जेवायला. एक मस्त पिक्चर पण लावला. पण त्यानंतर साहेबांची फरमाईश झाली की आज ताटात कमी वाटतं आहे, ते म्हणजे भज्याचे. मग काय, नवऱ्याची इच्छा थोडीच अपूर्ण ठेवता येते. लगेच भजे करायला घेतले झटपट आणि लगेच गरम गरम एक घाणा काढून घेतला दोघांसाठी. आणि हे असे मी झटपट इथं कांदा भजी तयार केली आणि मस्त गरम गरम भज्यांनी आमच्या ताटातलं अपूर्ण राहिलेल्या पदार्थाची कमतरता पूर्ण केली. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.